किती लाखाचं आहे? 130 ग्रॅम आहे 16 लाखाचा मध्ये. 16 लाखाचं. आरोपी चार आरोपी आहेत. एक पोलीस कस्टडी, 3 आरोपी आहेत न्यायालयात. 10-15 गुन्हे दाखल आहेत. 3 आरोपी ज्वेलर्स आहे, रिसिव्हर आहे आणि सोनं विकत घेणार. अरे बस काय बसलं आपल्याला काय करायचं. हा इकडे नाही दे बरं अच्छा सर एकच मिनटं. बदलापूर पश्चिम येथे बतावणीचा गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये युनिट 4चे पोलीस हवालदार थोरवे यांना माहिती मिळाली की मुंबई परिसरातील काही इसम हे बतावणीचे गुन्हे ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये करत आहे. त्या अनुषंगानं 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या पोलीस कस्टडीमध्ये रामसिंग चव्हाण हा राहणारा वडाळा मुंबईचा ज्वेलर्स आहे. तो सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याची पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4ने अद्यापपर्यंत एकूण 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये 130 ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे 16 लाख रुपये इतकी आहे. इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 3 आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. तर आरोपीचं बॅकग्राऊंड काय होतं? 3 आरोपी जे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्याच्यामध्ये राजू चव्हाण, रमेश जयस्वाल आणि संजय मांगडे हे 3 आरोपी राहणारे मुंबईचे आहेत. या आरोपींवर पूर्वी बतावणी, चिटिंग, फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तर अजून आरोपी असल्याची शक्यता आहे का? बॅकग्राऊंड काय होतं? रिसिव्हर काय होता? आरोपी जो होता रिसिव्हर कोण म्हणजे? हा जो सध्या रामसिंग चव्हाण आहे हा ज्वेलर्स आहे मुंबईचा. तो रिसिव्हर आहे ज्यानं या आरोपींकडून मुद्देमाल घेतला होता आणि त्याची विल्हेवाट तो लावणार होता. हा राहणार मुंबईचा आहे. त्याचा व्यवसाय हा ज्वेलर्सचा आहे. तर अजून आरोपी असल्याची शक्यता आहे? तपास सुरू आहे. अजून आरोपी असण्याची शक्यता आहे. आजपर्यंत त्याची पोलीस कोठडी आहे. सर एकंदरीत रामसिंगने किती मुद्देमाल घेतला आणि किती विल्हेवाट? आत्ता आपल्या तपासामध्ये 130 ग्रॅमचा मुद्देमाल जप्त केला ज्याची किंमत 16 लाख रुपये.